तर विद्यार्थ्यांनो, आज आपण मराठी राजभाषा दिवस या निमित्ताने मराठी भाषेचा प्रवास कशा पद्धतीने कसा कसा होत गेला, कोणकोणत्या काळामध्ये ते पाहणार आहोत. तर मराठी भाषा ही संस्कृत पासून विकसित झालेल्या प्राकृत भाषेपासून उदयास आली. मग आता विशेषतः महाराष्ट्री प्राकृत ही मराठीची मूळ भाषा मानली जाते. मग आता इसवी सन 8व्या आणि 9व्या शतकात मराठीची स्वतंत्र ओळख निर्माण झाली. सुरुवातीला शिलालेख आणि ताम्रपटांमध्ये मराठीचे काही शब्द आढळतात. मग आता आपल्याला संत काळामध्ये मराठी कशा पद्धतीने होती, तर 13व्या शतकात संत ज्ञानेश्वर यांनी भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर 17व्या शतकामध्ये संत तुकाराम यांनी तुकाराम गाथा रचली. आता संतांनी मराठी भाषेतून समाज प्रबोधन केले आणि मराठी ही जनभाषा झाली. त्यानंतर शिवकाळामध्ये मराठी भाषेचा उदय कशा प्रकारे झाला, तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्यकारभारात मराठीचा वापर केला. मोदी लिपी प्रशासनात वापरली जात होती. मराठीला राजभाषेचा मान मिळाला. त्यानंतर काळ आहे आधुनिक काळ, साहित्य आणि विकासाचा. तर आधुनिक काळामध्ये अनेक साहित्यिकांनी मराठी समृद्ध केली. मग त्याच्यामध्ये कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी म्हणजे 27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो. वृत्तपत्रे, दूरदर्शन, चित्रपट आणि डिजिटल माध्यमांमुळे मराठी